आसक्ती फक्त एकाच गोष्टीमध्ये विरघळू शकते. अनेक प्रकारची रसायने आपण या जगामध्ये ऐकलेली आहेत. हनुमान चालीसामध्ये तुलसीदासाने एक अद्भुत रसायन सांगितलेले आहे आणि त्याचा प्रत्यक्ष आशीर्वाद मूळ माया जानकी देवीकडून मिळालेला आहे. तुलसीदास म्हणतात, अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा. सद्गुरू तुमच्या आयुष्यामध्ये अष्टसिद्धी नवनिधी सगळे काही देऊ शकतो. त्याला सगळे काही देणे शक्य आहे, पण त्याच्याही पलीकडे त्याच्याकडे एक अद्भुत अशी गोष्ट आहे, राम रसायन तुम्हारे पासा. आपण केमिस्ट्री रसायनशास्त्र ऐकलेले आहे. त्यामध्ये लोखंडाचा तुकडा जरी टाकला तरी तो विरघळून जातो, वितळून जातो. अशी या रसायनाची शक्ती आपण जाणतो. मनुष्याची मी म्हणजे देह ही आसक्ती जर कशामध्ये खऱ्या अर्थाने विरघळू शकत असेल तर ती फक्त राम रसायनामध्येच विरघळू शकते. हे राम रसायन म्हणजे भक्ती, म्हणजे त्या परमेश्वराचे स्मरण म्हणजे त्याचे नाम. असे हे राम रसायन सद्गुरू आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये देतात आणि सांगतात की बाळा, हे राम रसायन घे, तू मृत्यूवरती विजय मिळवशील. मग आपल्या मनामध्ये विचार असा येतो की सद्गुरू आपल्याला सांगत आहेत की राम रसायन घेतले असता मृत्यूवर विजय मिळतो, म्हणजे मी अमर होणार आहे का? तर मी अमर होणार नाही. मी म्हणजे देह, ही जी माझी आसक्तीची भावना आहे, ती आसक्तीची भावना हे राम रसायन विरघळून टाकते. मग जसे आपण एखाद्याला लग्नामध्ये साडी द्यावी किंवा एखाद्याला शर्ट द्यावा आणि मग लग्नामधील साडी किंवा शर्ट जेव्हा तो घालून येतो, समोरच्याला आपण ते दिलेले असते, तो कधीतरी ते घालून येतो आपल्याकडे, तेव्हा आपण त्याला म्हणतो की किती छान दिसतोस, पण आपल्या मनामध्ये त्याच्यावरचा स्वामित्वाचा भाग गेलेला असतो. हे त्याचे आहे, हे त्याला आपण अर्पण करून टाकलेले आहे, हे त्याचे झाले आहे, आता त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. त्याप्रमाणे अशा त्रयस्थ विचाराने मनुष्य या देहामध्ये असतानाही आत्मस्वरूप झाला की राहू शकतो. हा देह, हे मन, हे सगळे माझ्या परमेश्वराचे आहे. तो जसे ठेवेल तसे ते राहील. ज्याला द्यायचे त्याला तो देईल. आपण त्याला दिलेली साडी आणखी कोणाला तरी दिली जाते, पण यावर आपण कधीही ऑब्जेक्शन घेत नाही. त्याप्रमाणे हा देह एकदा त्याला समर्पित केला की मग या देहाचे काय करायचे हे त्याच्याकडे लागते. तो देह केव्हापर्यंत ठेवायचा, तो कधी काढायचा, त्या देहाला कशी गती द्यायची, हे सगळे त्याचे कार्य होते. हे भक्तीचे मर्म आहे, हे आसक्ती सुटण्याचे मर्म आहे. आणि म्हणून समर्थ माऊली म्हणते की करी रे मना भक्ती या राघवाची. रवींद्र पाठक, श्री रवींद्र पाठक यांच्या पुस्तकामधून.